एकमेकांच्या समोर एका महत्त्वपूर्ण लढतीत आमने सामने उभे ठाकलेले पाहायला मिळत आहेत. दयावान 11 राहुरी टीम इथे फलंदाजी करताना पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय न्यू स्टार राहुरी टीम इथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू शुभम बटवाल गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय मोहसिन सय्यद. यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळाले. पहिली धाव धावफलकावर घेतली जाईल. दोन्ही संघांसाठी मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण लढत इथे आपल्याला होताना पाहायला मिळते. जो संघ जिंकणार तो मात्र फायनल मध्ये शिव मल्हार टीम्स बरोबर 2 हात करताना पाहायला मिळेल, तर हरणारा संघ तिसऱ्या क्रमांकावर विराजमान होताना पाहायला मिळेल. या दरम्यान बिग ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फ्रंट फुटवर आले होते अण्णा भुजाडी. एक कमालीचा खेळाडू आहे खरं तर. सातत्यपूर्ण या खेळाडूने या संपूर्ण तालुक्यात एक दर्जेदार क्रिकेटचं प्रदर्शन अगदी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असू द्या, फलंदाजाच्या भूमिकेत असू द्या, चांगली कामगिरी केली आहे. महत्त्वपूर्ण सामना आहे आणि या महत्त्वपूर्ण सामन्यात बघूया तो कशा पद्धतीने कामकाज करेल. इथे शुभम बटवालचा तेज तर्रार भन्नाट मारा पाहायला मिळतोय. या गोलंदाजानं देखील मात्र ही स्पर्धा गाजवली. विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज मात्र शुभम बटवाल ठरलाय आणि इथे पुन्हा एकदा आपल्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी इथे करताना पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे वातावरण मात्र पहिल्या षटकात पूर्णपणे शांत ठेवण्यात शुभमला यश मिळते. अतिशय शुभ सुरुवात त्याच्या संघासाठी मात्र त्याच्या षटकाच्या माध्यमातून तो करताना पाहायला मिळतोय. एक धाव या षटकात त्यानं अद्याप खर्च केलेली पाहायला मिळते. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. मिड ऑफच्या दिशेला चेंडू फील्ड केलाय. फेकी येते. लाजवाब क्षेत्ररक्षण इथे मात्र होताना पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीला लाभलेलं कमालीचं क्षेत्ररक्षण या चेंडूवर मात्र नक्कीच पाहायला मिळते. आपण पाहताय वांबुरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक वांबुरी येथील थरार पाहायला मिळतोय आणि क्वालिफायर 2 चा सामना इथे मात्र मैदानावर रंगताना जो पाहायला मिळतोय. एक धाव फलकावर आहे. षटक क्रमांक पहिलं इथे मार्गस्थ असलेला आपण पाहतोय. या दरम्यान अक्रॉस द लाईन अण्णाच्या बॅट मधून मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फील्ड होतोय चेंडू. अतिशय वेगात मात्र फेकी देखील केली जाईल आणि या एका धावेच्या साह्याने आपण पाहतोय 2 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं इथे संपन्न झालंय आणि बिनबाद 2 या ठिकाणी न्यू स्टार राहुरी टीम सुरुवात करताना पाहायला मिळते. डीजे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती अत्यंत प्रभावी गोलंदाजी आपण पाहतोय. शुभम बटवाल काय जबरदस्त खेळाडू आहे, काय गोलंदाज आहे. पहिल्या षटकात महत्त्वपूर्ण सामन्यात केवळ 2 धावा त्यानं खर्च केल्यात. दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. हा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. खरं तर अण्णानं मात्र जोरदार फटके खेळण्याचे मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केलाय जरूर, परंतु मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक तैनात आहे अगदी त्याच दिशेला मात्र हे दोन्ही फटके गेलेले आपण पाहतोय. यावेळी देखील एक धाव या फटक्यावर घेतली जाईल आणि या एका धावेच्या साह्याने धावफलकात जाऊन पोहोचेल. 3 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय ऋषी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. मोहसिननं मात्र स्टेप आउट करत हा फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू फील्ड होईल. अतिशय संत आणि सावध सुरुवात इथे मात्र या दोन्ही फलंदाजांकडून होताना पाहायला मिळते. खरं तर अगदी दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. अनेक मातब्बर गोलंदाज आणि फलंदाज या दोन्ही संघात आहेत आणि एक कमालीचा संघर्ष मैदानात पाहायला मिळणार यात मात्र कुठलीही शंका नाही. पलीकडे हॅलो 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 फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगाने घेतली गेली. एक धाव. या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये कमालीचा ताळमेळ पाहायला मिळाला. हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो 5 हॅलो. धावा धावफलकर आहेत. हॅलो या दरम्यान मोहसिनची बॅट इथे तळपते आणि लॉंग ऑनच्या दिशेला मात्र एक सुंदर फटका सजवलाय. वांबुरीच्या हॅलो. षटकाचं सौंदर्य हॅलो. वाढवणारा दमदार षटकार. हॅलो 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 शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. तर या ठिकाणी मात्र हॅलो. या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय सतीश भालेराव, अबानाना भालेराव, अक्षय मगर, अवी मगर ही सर्व मंडळी उपस्थित आहेत. आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान पंचांकडे आपण पाहतोय जोरदार अपील, लाऊड अपील पंचांकडे केलेलं पाहायला मिळेल. धावफलकावर मात्र 8 धावा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू आहे. एक अपील यावेळी मात्र केलेलं पाहायला मिळतंय. अगदी चांगली गोलंदाजी अद्याप मात्र होताना पाहायला मिळाली आहे. उमर सय्यद कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. उमर सय्यद धावफलक स्थिर असेल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकर आहेत. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना 8 बनवल्या गेल्यात. आज मात्र 4 वाजता अंतिम महामुकाबला या स्पर्धेचा मात्र संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. तमाम क्रीडा रसिकांना याही सामन्याचं मात्र आग्रहाचं निमंत्रण असेल. 8 बनवले गेल्यात. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मात्र मार्गस्थ असताना एक जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. न्यू स्टार टीम राहुरी. खरं तर राहुरीचे दोन्ही संघ आहेत. अगदी एकमेकांची बलस्थानं, एकमेकांची कमजोरी या दोन्ही संघातील खेळाडूंना माहीत आहे. अनेक वर्ष सातत्यानं एकत्र क्रिकेट खेळलंय. आज मात्र वांबुरीच्या या मैदानावर एकमेकांच्या समोर इथे संघर्ष करताना हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने चेंडू खेळलाय, टॅप केलाय. यावेळी मात्र डीप पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र दुसरी धाव देखील घेतली जाते आणि या 2 धावांच्या साहाय्यानं आता आपण पाहतोय षटक क्रमांक 2 इथे संपन्न होतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि दयावान 11 राहुरी टीम प्रथम फलंदाजी करत असताना 13 धावा धावफलकावर आहे. डीजे थँक्यू. शक्तिशाली संघान डीजे थँक्यू. हॅलो 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 या ठिकाणी आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने PSI आदरणीय मंगेश शेठ बाचकर पनवेलवरून खास या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आदरणीय मंगेश शेटकर बाचकर दादांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या आपला कमिटीच्या वतीने सन्मान केला जातोय. मी बाचकर सरांना विनंती करेल व्यासपीठावरती यायचे. PSI मंगेशजी बाचकर सरांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय आणि पहिल्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाजाला परतावं लागेल. अण्णा इथे धाव बांधून माघारी परततील. नासिर भाई संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी.
या ठिकाणी आदरणीय मंगेशजी बाचकर सरांचा आपण सन्मान करत आहोत. मी आदरणीय नासिरभाई कोतवाल यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते बाचकर साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. बंटी शेठ कुसमुणे यांनाही विनंती आहे. बंटी शेठ आपण सुद्धा या. PSI साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. खास पनवेल या ठिकाणाहून या क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी बाचकर साहेब उपस्थित आहेत. त्यानंतर मी आदरणीय फैयजभाई पठाण, आसिफभाई खान आणि परवेशभाई सय्यद याही मंडळींना विनंती करेल आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. कमिटीच्या वतीने आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी. फैयजभाई तुम्हाला विनंती आहे या ना, एक 5 मिनिटात फक्त तो सन्मान होईल. फैयजभाईंचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. राहुरी तालुक्यातील खेळाडूंना एक चांगले संघ मालक आहेत. मी आदरणीय संकेत पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते तो सन्मान होते. संकेत भाऊ पाटील या, ज्यांनी आपल्याला पाणी सौजन्य दिलेलं आहे. नितीनजी हरिश्चंद्र सर सुद्धा या ठिकाणी परत उपस्थित होत आहेत. त्यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. फैयजभाईंचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. संकेत पाटील यांच्या शुभ हस्ते तो सन्मान संपन्न होईल. धन्यवाद. दोन बाद 13 धावफलक या ठिकाणी मात्र असेल. पुन्हा एकदा आपण जाऊया सामन्याच्या दिशेला. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी मात्र शुभम बटवाल नक्कीच गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. दरम्यानच्या काळात हा चेंडू आपण पाहतोय. पंचांकडे मात्र जोरदार अपील पुन्हा एकदा केलेलं आपण पाहिले. 13 धावा धावफलकर आहेत. 2 गडी बाद आहेत. 13 बनवले गेल्यात. बघूया पुन्हा एकदा शुभम गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. न्यू बॅटर आपण पाहतोय उमेश यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला. उमेशनं मात्र आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून एक चांगलं काम या स्पर्धेत केलेलं आहे. या दरम्यान हा चेंडू मात्र बॅटची एज घेतोय. स्लिप्सच्या दिशेला चेंडू आलाय. 1 धाव दरम्यानच्या काळात आपण पाहतोय घेतली गेली आणि या एका धावेच्या साह्यानं आता धावफलक जाऊन पोहोचेल. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक चांगली गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. हरणारा संघ मात्र 3ऱ्या क्रमांकावर विराजमान होईल तर जिंकणारी टीम इथे मात्र फायनल मध्ये खेळताना शिव मल्हार टीम बरोबर राजेंद्र शेठ गायकवाड दाजी यांच्या संघाबरोबर मात्र ती टीम खेळताना पाहायला मिळणार आहे. बघूया इथे मात्र संघर्ष रंगतोय. शुभमनं मात्र शुभम ज्या ज्यावेळी गोलंदाजीला येतोय या खेळपट्टीची व्याख्या बदलून टाकणारा गोलंदाज म्हणून मात्र शुभमनं या स्पर्धेत नावलौकिक मिळवलाय. एक जबरदस्त कामगिरी त्याच्या मार्फत मात्र होताना पाहायला मिळाली. धावफलक इथे वाढेल, जाऊन पोचेल. 15 धावा धावफलकावर असतील. 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 बनवल्या गेल्यात. हलक्या हाताने हा चेंडू खेळलाय. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्ती नंतर आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा धावफलकर लागलेले पाहायला मिळत आहेत. ड्रिंक्स ब्रेक.
तुमच्या अनमोल सौजन्याने वांबोरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले आपल्या स्पर्धेला ड्रिंक ब्रेक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी ड्रिंक ब्रेक सौजन्य देणारे अन्ना कोल्ड ड्रिंक्स माननीय अनिल कुसमुडे यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. अरे एक घोट घेतला की डोकं कसं तड 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 थँक्यू. या ठिकाणी गोलंदाजांसाठी पारितोषिक आहे. जो गोलंदाज इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल त्याच्यासाठी राहुल शेठ जगदने उर्फ गुणाभाऊ यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. दोन संघांमध्ये लढत इथे या ठिकाणी मात्र सुरू असलेली आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. दयावान 11 राहुरी टीम या ठिकाणी मात्र प्रथम फलंदाजी करताना 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात बनवल्या गेल्या. दरम्यानचा हा चेंडू ऑस्ट्रिकच्या बाहेर चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू डॉट असेल. आपण पाहतोय दयावान 11 फैयाजभाई पठाण आणि नासिरभाई शेख यांच्या मालकीचा असणारा हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय न्यू स्टार राहुरी टीम पवन शेठ उंबरवाल आणि विशाल शेठ काशीत यांच्या मालकीची टीम इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. एक जबरदस्त संघर्ष मात्र न्यू स्टार राहुरी संघानं नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून केलेलं पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे होताना पाहायला मिळते. फलंदाजांच्या पायात अक्षरशः बेड्या ठोकण्याचं काम केलंय. फलंदाजांना खिळवून ठेवलंय. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करायला लावणारी गोलंदाजी त्याचबरोबर पाहायला मिळते. निलेश भाऊ गोंजाळ आणि रोहितजी पुजारी यांच्या वतीने देखील विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. धन्यवाद. 16 धावा धावफलकर आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मात्र मार्गस्थ आहे. महेश यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. या दरम्यान काय सुंदर फटका सजवलाय इथे. उमेशच्या बॅटमधून मात्र एक प्रचंड विशाल काय फटका बाहेर पडतोय. चेंडू सीमा पार, षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. धावफलक जाऊन पोहोचेल. 22 धावा धावफलकावर असतील. उमेश बर्डे यावेळी मात्र आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आपल्या फलंदाजीची छाप मात्र या स्पर्धेवर सोडण्यात यश नक्कीच त्याला मिळतंय. या अगोदरच्या काही सामन्यांमध्ये अतिशय प्रभावी फलंदाजी या फलंदाजांनी केलेली आपल्याला आपण पाहिली आहे. तर 22 धावा यावेळी मात्र धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असेल. डॉक्टर फिरोज नॉन स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा उमेशची बॅट इथे तळपते आणि मिड विकेटच्या दिशेला प्रचंड ज्वालाग्राही विस्फोट. चेंडू सीमा पार, षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. एखाद्या संघर्ष करणाऱ्या योद्ध्याप्रमाणे उमेश बर्डे इथे फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 2 अगदी महत्वपूर्ण फलंदाज त्याच्या संघातील मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि तदनंतर आपण पाहतोय उमेश बर्डे इथे प्रति हल्ला चढवताना पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी पहा पलीकडच्या बाजूला उजव्या बाजूला जे काही मेन गेट आहे त्या ठिकाणी भरपूर खेळाडू आणि प्रेक्षकांनी बाईक लावलेले आहेत. प्लीज ज्या कोणाच्या त्या गाड्या असतील ना टू व्हीलर त्या पार्किंग झोन मध्ये पार्क करा. त्या गाड्या तिथून काढून घ्या. उजव्या बाजूला जे काही आपलं मंडपाचं जे काही प्रवेशद्वार आहे ना तिथे भरपूर गाड्या आहेत. त्या गाड्या काढून घ्या. सहकार्य करा. कमिटीच्या वतीने सूचना आलेली आहे. प्लीज मान्यवर 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी येणार आहेत. ज्या कोणाच्या त्या गाड्या असतील ना त्या बाजूला पार्क करा.
28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असलेले पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू बराच काळ हवेत आहे, सुरेख प्रयत्न, अगदी अखेरच्या क्षणी झेल मात्र सुटलाय, चेंडू हातातून निसटलाय आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा. काही गोष्ट जमाना ना आलाय का तुला, तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. वसीम भाई चिकन अँड फिश सेंटर वांबोरी प्रोप्रायटर माननीय वसीम भाई खान म्हणतात, हे बाई प्युअर याडा माली. हे आता कसं वाटतंय धावफलक वाढेल, 30 धावा धावफलक करू लागलेले आपण पाहतोय. 2 गडी बाद 30, 4 षटकांची समाप्ती इथे मात्र होताना पाहायला मिळते. झेल जरी सुटला तरी प्रयत्न अतिशय सुरेख होते, प्रयत्न अतिशय लाजवाब होते, अगदी दुर्बर अगदी सीमारेषे नजीक ते क्षेत्ररक्षण करीत होते आणि एक चांगला प्रयत्न या दरम्यान मात्र त्यांच्याकडून पाहायला मिळाला. 30 धावा धावफलकर आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतोय अजून देखील 12 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असणार आहे आणि या 12 चेंडूंमध्ये मात्र जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न दयावान 11 राहुरी या टीमचा असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी तीच झालेले आहेत 30 धावा. पंकज पवार यांच्या वतीने जो फलंदाज दयावान 11 टीमचा 50 धावा मारेल त्याच्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. निलेश गुंजाळ आणि रोहित पुजारी यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं प्राइज आहे. धन्यवाद. एका धाव्याने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलक आपण पाहतोय 31 धावा धावफलकावर 5व्या षटकाला या ठिकाणी मात्र सुरुवात झालेली पाहायला मिळते. ऋषी यावेळी गोलंदाजी मार्कवर आहेत. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय एक घणाघाती फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे. उमेश यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. खरं तर या दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे वेगाने धावा जमवण्याची, परंतु समोर देखील एक चांगली गोलंदाजी इथे होताना पाहायला मिळते. दर्जेदार खेळाडूंमध्ये इथे या सामन्यात मात्र संघर्ष रंगलाय. हा चेंडू यष्टन मागे नक्कीच विकेटकीपर चेंडू कलेक्ट करू शकले नाही. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय स्वैर चेंडू अवांतर चेंडू पाहायला मिळेल. या अवांतरच्या साह्याने धावफलक 1ने आकार घेत आता जाऊन पोहोचेल. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात बनवल्या गेल्यात. 5वं षटक या ठिकाणी आहे. खरं तर कमी धावफलकावर धावसंख्या असताना देखील सामना रंगवला जाऊ शकतो, परंतु यानंतर देखील एका षटकाचा खेळ बाकी आहे. नो बॉल यावेळी मात्र पंचांनी इशारा केलाय. नो चेंडू असेल, धावफलकावर 2 धावा जमा होतील. हा गेला नो बॉल. लकी मोबाईल गॅलरी वांबोरी प्रोप्रायटर माननीय नासिर कोतवाल सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून नो बॉलची एक रन. घाबरला मला घाबरला. थँक्यू. सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंना एक विनंती आहे, पुढच्या 10 ते 12 मिनिटांमध्ये नगर दक्षिणेचे लोकप्रिय खासदार सुजय दादा या ठिकाणी येणार आहेत आणि आपण सर्वजण दादांचं स्वागत या ठिकाणी मोठ्या थाटामाटात करणार आहोत. ज्यावेळेस खासदार साहेब येतील त्यावेळेस आपण 2 मिनिटं सामना देखील थांबवणार आहोत. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. तर आपण पाहतोय धावफलक 35 धावा यावेळी मात्र धावफलकावर बनवल्या जातील. 2 गड्यांच्या मोबदल्यात 35 बनवले गेल्यात. अतिशय संथ गतीने या ठिकाणी मात्र सामना सुरू असलेला पाहायला मिळतोय. स्कोरिंग रेट या ठिकाणी मंदावलाय आणि त्याला कारण म्हणजे एक चांगली गोलंदाजी इथे होताना पाहायला मिळते. फलंदाजांना मात्र पूर्णपणे रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय. खरं तर प्रयत्न करण्याची गरज असेल. काही वेगवान फटके, आक्रमक फटके या ठिकाणी मात्र फलंदाजांना खेळून काढावे लागणार आहेत. हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर होता, लेफ्ट केलाय पुन्हा एकदा. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर आहे. 35 धावा धावफलकावर षटक क्रमांक 5 या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असताना एक चांगली गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. न्यू स्टार राहुरी टीम. रुपेश भाऊ, दीपक भाऊ व्यासपीठाकडे या. कमिटीचे सर्व सदस्य व्यासपीठाकडे या ताबडतोब.
दरम्यान मैदानामध्ये मात्र फलंदाज बाद उमेश झेलबाद संधी होत नाही. साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी. धन्यवाद. या ठिकाणी वांबोरी पोलीस स्टेशनचे निकम दादा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचे. आदरणीय निकम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय पारदे दादा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी आदरणीय निकम दादा आणि पारदे दादांना विनंती करेल आपण या ठिकाणी यायचंय. कमिटीच्या वतीने दोनही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. लहान लहान मुलांना एक विनंती आहे, तिथे कोणी थांबू नका. लहान लहान मुलांना विनंती आहे, तुम्ही आता थोडस खाली जा. सर्वांना एक विनंती आहे, सहकार्य करा. बंटी शेठ कुसमुडे यांच्या शुभ हस्ते पारदी दादा आणि निकम दादा या दोनही साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. बंटी शेठ यांना विनंती आहे, व्यासपीठावरती या. जिथून वरती यायला जागा आहे ना, तिथं कोणी थांबू नका ना, बसू नका तिथे कोणी, ते मोकळं करा ना. मी सन्माननीय निकम दादा यांना विनंती करेल, आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातो. त्याचबरोबर संकेत भाऊंनाही विनंती आहे, आपण पारदी दादांचा सन्मान करायचा आहे. सतीश भाऊंनाही विनंती आहे, आपण देखील समोर या. सतीश भाऊ ढवळे यांच्याही शुभ हस्ते हे सन्मान होत आहेत. दिगुदादा तांबटकर यांनाही विनंती आहे, आपण देखील या. दीपक शेठ पागिरे यांनाही विनंती आहे, आपण सुद्धा यायचे. राहुरी पोलीस स्टेशनचे पारदी दादा आणि निकम दादा यांचा पण या ठिकाणी सन्मान संपन्न केलेला आहे. धन्यवाद. 35 धावा 35 रन्स. तुमच्या अनमोल सौजन्याने वांबोरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले आपल्या स्पर्धेला ड्रिंक ब्रेक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी ड्रिंक ब्रेक सौजन्य देणारे अन्ना कोल्ड ड्रिंक्स माननीय अनिल कुसमुडे यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. अरे एक घोट घेतला की डोकं कसं तड 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 तड. तुमच्या अनमोल सौजन्याने वांबोरी प्रीमियर थँक्यू. लीग या ठिकाणी ज्यांनी आपल्याला खरं तर मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल दिलेली आहे, सागर शेठ संगपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. सागर भाऊंना विनंती आहे, आपला या ठिकाणी सन्मान केला जातो. आपण व्यासपीठावरती या. या सागर शेठ. मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला ज्यांनी सायकल देऊ केलेली आहे, सागर शेठ संकळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. या सागर दादा व्यासपीठावरती. संकेत पाटील यांना मी विनंती करेल, आपण सागर शेठ यांचा सन्मान करायचा आहे. थँक्यू. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. एकोणचाळीस धावा धावफलक आहेत आणि या दरम्यान आपण पाहतोय एक आक्रमक फटका येतोय
चेंडू जातोय सीमा पार. वांबर प्रीमियर लीगचा दमदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. धावफलक वाढेल. 45 धावा धावफलक आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना डॉक्टर फिरोज स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय. या खेळाडूने देखील नक्कीच प्रभावित केले. गोलंदाजी असू द्या फलंदाजी असू द्या दोन्ही आघाड्यांवर अतिशय दर्जेदार कामगिरी मात्र याही खेळाडूची राहिली आहे. आणि या ठिकाणी मात्र आपल्या संघासाठी एका संकटमोचकाचं काम डॉक्टर फिरोज करताना पाहायला मिळत आहेत. 45 धावा धावफलकावर असतील. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. शेवटचं षटक टाकलं जातं. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला डॉक्टर फिरोज. यावेळी मात्र यशस्वी ठरले नाहीत फटका खेळण्यात. अगदी डॉट बॉल पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलमध्ये मात्र कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. अगदी 45 धावा आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी मात्र सुरू असलेलं आपण पाहतोय. हा चेंडू सुरेख फटका आहे. वेगवान फटका. इथे स्वीपर कव्हरच्या दिशेला चेंडू होतोय सीमा पार. खणखणीत चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. इकडे स्क्वेअर लेगच्या बाजूचा जो कॅमेरा आहे ना त्या कॅमेऱ्याखाली बरेचसे प्रेक्षक तिथं बसलेले आहेत. कॅमेरावरती हालतोय आपण. कृपया कॅमेऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने बसा. या दरम्यान आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद असेल. धावफलकावर मात्र धावा ज्या लागलेल्या आपण बघतोय. 50 धावा धावफलकावर आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात 50 बनवल्या गेल्यात. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक असताना शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. या ठिकाणी आपण पाहत आहोत पंचायत समिती सदस्य आणि ज्यांच्या नावानं खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे आदरणीय उदयसिंह पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर येत्या पुढच्या 10 मिनिटांमध्ये नगर दक्षिणेचे लोकप्रिय खासदार साहेब अर्थात आदरणीय सुजयदादा विखे पाटील हे सुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. दादांचं देखील आपण खूप मोठ्या जल्लोषामध्ये खासदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. सतीश भाऊंना विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. छप्पन्न झाल्यात. विजयासाठी आपण पाहतोय 57 धाव्यांचं आव्हान न्यू स्टार राहुरी या टीम समोर जे आपण पाहतोय ठेवले गेले. दीपक दादा आवारे, आतिश माकासरे सर तुम्ही इकडे या. सूचना आहे तुम्हाला ते बरं वाटत नाही. दीपक शेठ आतिशला घेऊन या. या ठिकाणी आदरणीय रविभाऊ काळे यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यायचे. सन्माननीय रविभाऊ काळे, रविभाऊ या व्यासपीठावरती या.
वांबोरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 वांबोरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 च्या निमित्ताने उपस्थित सर्व संघ, खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचे दोस्ती केटर्स वांबोरी प्रोप्रायटर सचिन कानडे, संपर्क क्रमांक 7741 017392 यांच्या वतीने हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. पलीकडच्या बाजूला आमचे मार्गदर्शक शफीभाई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि समेत आमचे पैलवान. दोनही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. शफीभाई व्यासपीठावरती या. कमिटीच्या वतीने दोनही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान घेणार आहोत. मी विनंती करेल शफीभाई आणि गिरे साहेब यांना की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं परत एकदा उदयसिंह पाटील मित्र परिवाराच्या वतीने मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. रविभाऊ काळे यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. एक पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये खासदार साहेब या ठिकाणी आपल्या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी भेट देणार आहेत. चला बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे. न्यू स्टार टीम आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. पहिले इनिंगचा डाव इथे जो आपण पाहतोय झालेला आहे. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना दयावानी 11 टीमने जे आपण पाहतोय बनवलेले आहेत टोटल 56 धाबा, तर विजयासाठी 57 धाव्यांचं लक्ष इथे आपण पाहतोय न्यू स्टार या टीम समोर ठेवलं गेलंय. आणि सलामीची जोडी आपण पाहतोय अभिजित करपे आणि संदीप गायकवाड हे दोन खेळाडू आता आतमध्ये जाताना जे आपल्याला पाहायला मिळतील. क्लोज स्कोर मॅच म्हणावं लागेल, परंतु खरं तर या मॅचचा खूप प्रेशर असतो. तो कशा रीतीने हँडल करतायत न्यू स्टार राहुरी संघ आपल्याला पाहिजे. दोनही टीमच्या 12व्या खेळाडूला विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ताबडतोब. आदरणीय शफीभाई शेख आणि पैलवान गिरेदादा यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. मोसाद शेख यांचे चुलते आदरणीय राज फुटवेअरचे राजभाई शेख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. राज सरांचं देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सामना क्रमांक 3 क्वालिफायर 2 इथे आपण पाहतोय रंगलेली आहे. 56 झाल्यात विजयासाठी आपण पाहतोय 36 चेंडू मध्ये 57 धाव्यांचं लक्ष इथे जे काही आपल्याला पाहायला मिळतं. आपली जी काही खुर्शीद मामूनच्या तिथे जी काही मुख्य कमान आहे ना, तिथं बऱ्याचशा प्रेक्षकांनी गाड्या लावलेल्या आहेत. खासदार साहेब तिथून येणार आहेत. त्या मंडपाच्या बाजूला थोड्याशा गाड्या बाजूला घ्या. शब्बीर भाई तुम्ही जा बरं तिथे स्वतः. त्या गाड्या थोड्याशा बाजूला घ्या. त्या प्रेक्षकांना विनंती करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अभिजित करपे आणि स्ट्राइक एंडच्या दिशेला संदीप गायकवाड. पहिलं षटक गोलकुल बर्डे. सुंदर चेंडू इथे आपण पाहतोय खेळलेला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं मात्र हा पहिला चेंडू आपण पाहतोय खेळ काढलाय आणि एक धाव या ठिकाणी जी काही आपल्याला पाहायला मिळाली संघासाठी. आज खरं तर पाहिलं तर दयावानी 11 या खेळाडूंची खरंच आज सत्व परीक्षा आहे की कमी धाव संख्येवरती गोलंदाजांना न्यू स्टार या टीमला खरं तर इथे थांबवायचंय, परंतु पाहायचंय न्यू स्टार हा संघ नक्कीच आपण पाहतोय फायनलच्या शर्यतीपर्यंत जाणार का. ओ हा चेंडू इथे आपण पाहतोय कव्हरला खेळलाय. आवेश बॉल पर्यंत जे काही आपण पाहतोय पोहोचले गेलेत आणि तोपर्यंत नक्कीच आपण पाहतोय चेंडू डॉट आहे. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 जवळ या ठिकाणी संदीप गायकवाड यांच्या अर्धशतकीय खेळीसाठी शंकर गाडे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. सामना क्रमांक आपण पाहतोय 3 क्वालिफायर सेकंड मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय रंगलेली आहे. 33 बॉल आणि विजयासाठी 52 धाव्यांची गरज.
हो हा चेंडू इथे पाहत आहोत. पाहता जाईल चेंडू. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका. चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहत आहोत. या चौकाराच्या सहाय्याने जे काही आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 9 धावा. शेवटचा महाअंतिम दिवस खरं तर आज आपण साजरा करत आहोत. बरेचसे जे काही 10-12 मित्र मात्र आपण पाहत आहोत एकत्र आलेत. उदयसिंह पाटील साहेबांचे जे काही मित्र परिवाराने जे काही आपण पाहतो एक 10-12 जणांची जी काही टीम आहे ती खरं तर आज एकत्र आली आणि परत एकदा वर्ष दुसरं या वांबोरी प्रीमियर लीगचं आपण या ठिकाणी आज संपन्न करणार आहोत. नेक्स्ट बॉल. याही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय दिशा दाखवली गेली. आउटफील्ड या मैदानाची वेगात आहे आणि याच बरोबर यस आलाय लागोपाठचा तिसरा चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. लागोपाठचे 3 चौकार इथे जे आपण पाहतोय आलेले आहेत. काय जबरदस्त बॅटिंग आज अभिजित करपे करतोय. या खेळाडूनं खरं तर ही टुर्नामेंट गाजवलेली आहे. जास्त क्रिकेटच्या स्पर्धेचा त्याला अनुभव नाही परंतु तरी सुद्धा एक चांगल्या अनुभवी खेळाडू सारखा तो खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय करत आहे. खरं तर या गोष्टी म्हणजे सांगून होत नाही. मोसिनबाईंच्या चेहऱ्यावरती थोडंसं हसू आलं. नक्कीच पाहायचंय आपल्याला. शेवटचे 31 बॉल आणि विजयासाठी आपण पाहणार आहोत. 44 धावेंची गरज. गोलंदाज गोकुळ बर्डे हायवे एंडच्या दिशेने तयार मारा करण्यासाठी. याच बरोबर हा चेंडू आपण पाहतोय सटकलाय. धाव घेण्याचा मानस इथे आपण पाहत आहोत आहे फलंदाजांचा. तोपर्यंत घेतली जाईल एक धाव. 22च्या स्वरूपात एक धाव इथे जी आपण पाहतोय आलेली आहे. संघाचे संघ मालक आदरणीय पवन शेठ उंबरवाल आणि विशाल शेठ कासेत यांच्या वतीने देखील आपण पाहतोय या दोनही फलंदाजांना जर अर्धशतक कंप्लीट केलं तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. या आधीच्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय आले 3 चौकार. संघाची धाव संख्या 14. शेवटचे 30 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 43 धावेंची गरज. दिदे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. तर नक्कीच आपण पाहत आहोत पहिल्या ओव्हर मध्ये एक चौकार हॅट्रिक अभिजित करपे या खेळाडूने कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरचा खेळ इथे आता आपण पाहणार आहोत. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये डॉक्टर फिरोज यांच्या हातामध्ये आपण पाहत आहोत गोलंदाजी जी काही सोपवलेली आहे. 30 चेंडू मध्ये विजयासाठी 43 धावेंची गरज आहे. दोनही टीमच्या संघ मालकांनी नक्कीच आपण पाहतो इथे चांगली मेहनत घेतलेली आहे. अभिजित करपे यांच्यासाठी खूप पारितोषिक येत आहेत. याही वेळेस हा चेंडू इथे आपण पाहत आहोत. धावबादची संधी. ओहो डिरेक्ट हिट आपण पाहत आहोत झालेली आहे आणि तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय निर्णय सोपवलेला आहे. या ठिकाणी VCCC जुनो खेळाडू आणि त्याचबरोबर एडीसीसी बँकेचे ढवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ढवळे साहेबांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. संगनायक MS अर्थात मुसाद शेख आतमध्ये जाताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली डिरेक्ट हिट इथं खरं तर गोकुळनं केली होती आणि ती यशस्वी देखील झाली. फलंदाज सँडी गायकवाडला जे आपण पाहतोय बाद करण्यामध्ये यशस्वी झाले
आणि पाहता पाहता इथे आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 29 बॉल आणि विजयासाठी 43 धाव्यांची गरज आहे. याच बरोबर परत एकदा हा चेंडू एक्झिल आउट ऑफ स्टेडियम. खणखणीत सनसनीत चौकार 4 रन. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी आपल्या VCC वांबोरीच्या सर्व मित्र परिवाराचे जे काही मार्गदर्शक आहेत, तुम्हा आम्हा सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक आदरणीय सुभाषरावजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांचा आपण या ठिकाणी तर परत एकदा हा चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय संघाची धावसंख्या जबरदस्त रीतीने जे काही वाढले गेले. एक चौकार, एक षटकार. आतमध्ये आल्याबरोबर मोसाद शेखनं मात्र त्याचा दबदबा या मैदानावरती दाखवलेला आहे. शेवटचे 27 बॉल आणि विजयासाठी 33 धाव्यांची गरज. युवा टॅलेंटेड आणि सातत्याने तुम्ही पहा, राहुरी तालुक्यामध्ये जेवढ्या काही क्रिकेटच्या स्पर्धा होतात ना, प्रत्येक टीम मालकाला वाटतं मोसाद शेख हा प्लेअर माझ्या टीम मध्ये पाहिजे. क्षेत्ररक्षण असू द्या, गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, जबरदस्त परफॉर्मन्स देणारा आपल्याच वांबोरी गावातील खेळाडू आहे मोसाद शेख. एक चौकार, एक षटकार मारल्यानंतर इथे आपण पाहत आहोत नक्कीच मात्र वातावरण थोडंसं शांत होताना जे काही आपल्याला पाहायला मिळतंय. पुढच्या 5 मिनिटांमध्ये नक्कीच आपण पाहत आहोत आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय खासदार साहेब उपस्थित राहणार आहेत. याच बरोबर इथे आपण पाहत आहोत आणखीन एक मोठा खेळाडू गळाला सापडलाय. फलंदाज मोसाद शेख बॅक टू द पॅव्हिलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी. दोन बिगिट्स मारत मोसादला आपण पाहतोय बाद करण्यामध्ये यशस्वी झाले डॉक्टर. आणि 24 या धाव संख्येवरती संघाला देखील आपण पाहतोय रोखले गेले. तर 2 गड्यांचा मोबदला देखील इथे जो आपण पाहतोय दिलेला आहे. शेवटचे चेंडू आपण पाहतोय 26 बॉल मध्ये अजून देखील 33 धाबा ज्या पूर्णपणे बनवायच्या आहेत. सामना खूप रोमहर्षक अवस्थेमध्ये आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की ही मॅच सहजासहजी नो स्टार हा संघ जिंकेल, परंतु दयावान 11 टीम कडे भरभक्कम गोलंदाजांचा भरणा आहे हे विसरून जाऊ नका. जबरदस्त क्रिकेटचं द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये मात्र चेंडू आणि फळीमध्ये आपण पाहतोय रंगलेला आहे. रणशिंग तर कधीही फुकले गेलेच. टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट मैदानाच्या चौफेर जो आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट डिलिव्हरी इथे जी काही आपल्याला पाहायला मिळेल. डॉक्टर साहेब आज मात्र वेगळ्या परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्नामध्ये आहेत. शेवटचे 25 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 33 धाव्यांची गरज. याच बरोबर हा चेंडू सटकलाय, निसटलाय. नशिबाचा सोनेरी खणखणीत लेग बाय स्वरूपात चौकार. 4 धावा. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. तुमच्या अनमोल सौजन्याने वांबोरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले आपल्या स्पर्धेला ड्रिंक ब्रेक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी ड्रिंक ब्रेक सौजन्य देणारे अन्ना कोल्ड ड्रिंक्स माननीय अनिल कुसमुडे यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. शेवटचे जे आपण पाहतोय 24 बॉल आणि विजयासाठी 29 धाव्यांची गरज आहे. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं परत एकदा उदयसिंह पाटील साहेब मित्र मंडळ आणि त्याचबरोबर VCC वांबोरी च्या वतीने मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे.
विकास तमनर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तयार होत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती तिसरं जे आपल्याला पाहायचं इथे हुक केलाय आणि याच बरोबर आणखीन एक अभिजित करपेचा बिग ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला. चौकार 4 धावा. भिडूदे साऱ्या गगनात ललकार शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. अभिजित करपे या खेळाडूनं जर इथे अर्धशतक जर बनवलं ना तर मिया साहेब पोस्ट क्लब टाकली मिया मनोज दादा बेलदार यांच्या वतीने तब्बल 3100 रुपयाचं प्राइस दिलं जाईल. हो हा चेंडू परत एकदा स्विचिटचा प्रयत्न अतिशय अप्रतिम होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. इथे मात्र एक बिंदी गेंद आलेली आहे. चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला डॉट. 2 चेंडू टाकले 4 धावा धाव फलकावरती जे आलेले आहेत. संघाची टोटल धाव संख्या आपण पाहत आहोत न्यू स्टार संघ 32 धावा धाव फलकावरती ज्या काही आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 22 बॉल 25 धाव्यांची गरज. याच बरोबर परत एकदा खिलाडी बन गए दर्शक, दर्शक बन गए दिवाणे और ये 4 रन. चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. स्कोर बोर्ड वरती आपण पाहत आहोत शेवटचे 21 बॉल 21 धाव्यांची गरज. खासदार साहेब मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. याही वेळेचा चेंडू आपण पाहत आहोत. आकाशामध्ये असेल क्षेत्ररक्षक राजूभाई धावलेले आहेत आणि जेल मात्र आपण पाहत आहोत होऊ शकला नाही. नगर दक्षिणेचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांच्या नावामध्ये जे असे सुजय दादा मात्र या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. दादांचं स्वागत आपण या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये करणार आहोत. थांबा 2 मिनिटं मॅच आहे त्या स्थितीमध्ये मॅच थांबवा. तुमच्या अनमोल सौजन्याने वामोरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले आपल्या वतीने युट्यूब सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी युट्यूब सौजन्य देणारे माननीय धनुभाऊ घुगरकर ध्येय अर्थमोर्स यांचे तमाम आयोजक सेवे. या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत आहोत नगर दक्षिणेचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माजी मंत्री माजी आमदार आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोनही मान्यवरांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करू. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. एक धावती भेट नक्कीच आपण पाहत आहोत आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेला जे काही आपल्याला पाहायला मिळत आहेत. खासदार साहेब स्वतःहून मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. नमो चषक 2024 वांबरी प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहत आहोत. रान करून हातात हात देऊन आपल्या माणसाच आपल्या लोकांच सुजय पर्व आलं, सुजय पर्व आलं, सुजय पर्व आलं, सुजय पर्व आलं. अखंड माणुसकीच अखंड विश्वासाच एकजुटीच एकमताच एकजुटीच एकमताच आशेची किरण डोळ्यात घेऊन अंधाऱ्या वाटेत प्रकाश घेऊन आपल्या
वारसाचं आपल्या लोकांचं सुजय परवान सुजय परवान सुजय परवान सुजय परवान थँक्यू थँक्यू डीजे डीजे थँक्यू. या ठिकाणी नगर दक्षिणेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी कमिटीच्या वतीने सन्मान घेणार आहोत. मी आदरणीय उदयसिंह पाटील मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेल, भैयासाहेब यांनाही विनंती करेल, सर्वांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी खासदार साहेबांचा सन्मान करत आहोत. एक मायाची उबदार शाल आणि त्याचबरोबर एक पुष्पगुच्छ देऊन खासदार साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. खूप व्यस्त कार्यक्रम आहे, परंतु नक्कीच आपण पाहत आहोत या स्पर्धेला दादा मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेबांचा देखील आपण या ठिकाणी कमिटीच्या वतीने सन्मान करत आहोत. मी आदरणीय उदयसिंह नासिरभाई यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते कर्डिले साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आदरणीय बंटी शेठ कुसमुडे साहेब, संकेतदादा पाटील याही मंडळींना मी विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते कर्डिले साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सुजय दादा आणि कर्डिले साहेबांसाठी. त्यानंतर आदरणीय पाटील साहेबांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्यानंतर मी आदरणीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे साहेबांना विनंती करेल, आपण दादा आपल्या या सर्वच तरुणांना शुभेच्छा द्यायच्यात. यानंतर डॉक्टर सुजयदादा विखे पाटील. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून वांबोरी प्रीमियर लीग व नमो चषक या कार्यक्रमाच्या आयोजनाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते, जिल्हा बँकेचे सन्माननीय चेअरमन माननीय शिवाजीरावजी कर्डिले साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन झालं असे आमचे ज्येष्ठ नेते माननीय सुभाष पाटील साहेब, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलं असे माझे मित्र उदय पाटील आणि त्याचे सर्व युवा सहकारी, आलेले सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि मित्रांनो, आजच्या या नमो चषक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात. आपले सगळ्यांना मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि निश्चित दरवर्षी मागच्या वर्षी याच कार्यक्रमामध्ये यायचा आम्हा दोघांनाही एकत्रित योग आला होता आणि भविष्यामध्ये देखील अशाच प्रकारच्या स्पर्धा माननीय पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली वांबोरी गावामध्ये होत राहावेत आणि आमचं सदैव सहकार्य या टुर्नामेंटसाठी राहील. परत एकदा आपण सगळेजण आल्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा बँक माझ्याकडे. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून देशभर हा नमो चषकचा वेगळा वेगळा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी उपक्रम राबवला जातो आणि त्याच धर्तीवर आपले नेते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उदयसिंह पाटलाच्या प्रयत्नातून
अतिशय भव्यदिव्य त्या ठिकाणी हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमासाठी सहभागी होणारे सर्व त्या ठिकाणचे टीमचे कॅप्टन, सर्व टीम आणि जे जे खेळाडू आज आपण सहभागी झालेत त्यांना सगळ्यालाच मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि हे खेळ खेळत असताना आपल्याला सगळ्याला माहिती कुठलाही जरी खेळ खेळला तर खेळामध्ये प्रत्यक्ष आपण पाहिलं हार जीत निश्चितपणे त्या ठिकाणी असती. परंतु जरी कदाचित या ठिकाणी एखादा जिंकला तर त्याला आनंद तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी होत असतो. आणि कदाचित एखाद्या वेळेला काही तांत्रिक अडचणीमुळे पराभव झाला तर कधी कधी काही मुलं खचून जातात. परंतु आपल्याला एकच सांगतो का आपण प्रत्येकाने खेळ खेळत असताना प्रत्येकाला ऊर्जा मिळण्याचं काम होतं. आणि मग त्या ऊर्जेतूनच अजून जास्त त्या ठिकाणी आपल्याला की आपण खेळ खेळून कसं जिंकता येणे आणि आपल्या तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नकाशावर कशा पद्धतीने जाईल याचा सर्व आपल्या खेळाडूंनी प्रयत्न करण्याचं काम करावा. या सर्व आलेल्या खेळाडूला मी माझ्या वतीने आणि आपल्या सगळ्याच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि दरवर्षी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली उदय पाटलाच्या प्रयत्नातून आम्हाला हे खेळाच्या कार्यक्रमाला येण्याची संधी उपलब्ध करून देता त्याबद्दलही त्यांनाही धन्यवाद देतो. आणि कायमस्वरूपी हा खेळाचा उपक्रम तुम्ही राबवा. आमचं जिल्हा बँकेचं चेअरमन म्हणून जे जे काही तुम्हाला अडचण वाचन ते मदत करण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम केलं जाईल. हा किराडा आता क्रीडा संकुलनाचा आता अजून आता 4-5 दिवसांनी आचारसंहिता लागणार आहे. परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी तुमचं क्रीडा संकुलन 100% पूर्ण करण्याचं काम करू याची खात्रीने आता विश्वास ह्या निमित्ताने देतो. कारण जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्याला माहिती आहे का आपलेच येतं. आणि आता क्रीडा संकुलना काही कुठल्या प्रकारची मला असं वाटतं अडचण येणार नाही. नामदार राधाकृष्ण विखे पाटलाच्या प्रयत्नातून आणि सुजय दुखेच्या संकल्पनेतून ही आपण राबवण्याचं काम 100% करू एवढंच सांगतो आणि थांबतो. आज या ठिकाणी वांबोरी क्रिकेट क्लब आयोजित नमो चषक 2024 या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील तसेच आपल्या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब, आदरणीय पाटील साहेब हे आज या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचं आपल्या वांबोरी परिसरातील सर्व खेळाडूंच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आज त्यांना नगर या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. त्यांना लवकर नगरला जायचं आहे. त्यांनी या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी वांबोरी क्रिकेट क्लब आणि सर्व खेळाडूंच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि यानंतर पुढील कार्यक्रम चालू राहील. धन्यवाद. चला लहान लहान मुलांना विनंती आहे, मॅच आपल्याला सुरू करायची. तुम्ही बाजूला जा. परत एकदा आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे साहेब खासदार साहेबांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. शिवाजी कर्डिले साहेबांचं देखील मनापासून VCC वांबोरी आणि त्याचबरोबर उदयसिंह मित्र मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. चला कमिटीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, दादांसमेत आपला एक ग्रुप फोटो आपण घेणार आहोत. सर्वांनी या ठिकाणी या.
थांबा, जास्त गर्दी करू नका फक्त. मॅचला आता सुरुवात होईल. परत एकदा सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. चला, लहान लहान मुलांना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे, सीमारेषेच्या बाहेर जा. शेवटचे 20 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 19 धावेंची जी काही गरज आहे. या ओव्हरचे आपण पाहतोय शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 20 बॉल आणि विजयासाठी 19 धावेंची गरज आहे. फायनल मध्ये पोहोचणारी पहिली एक टीम इथे जी आपल्याला भेटलेली आहे, तर फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ कुठला हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. शेवटचे 20 बॉल आणि विजयासाठी 19 धावेंची गरज. 20 बॉल 19 धावा सामन्याचं जे काही आपण पाहतोय समीकरण जे काही आपल्याला पाहायला मिळतंय. लक्ष मात्र आपण पाहत आहोत न्यू स्टार राहुरी या संघासाठी आहे. 20 बॉल आणि विजयासाठी 19 धावेंची गरज. गोलंदाज इथे परत एकदा आपण पाहणार आहोत विकास तमनर. 2 चेंडू मात्र या ओव्हरचे अजून देखील जे आपण पाहतोय शिल्लक आहेत. खासदार साहेब या ठिकाणी आपण पाहत आहोत, आपल्या स्पर्धेला मात्र शुभेच्छा देऊन गेलेले आहेत. कर्डिले साहेबांचं देखील आपण नक्कीच स्वागत समारंभ पार पाडला. आणि त्यानंतर आता मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत एक शेवटचे यानंतरची एक मॅच, फायनलची मॅच यानंतर शिल्लक आहे. 20 बॉल 19 धावेंची गरज. ओ, याच बरोबर काय बॉल खेळलाय, वा. अभिजितच्या बॅट मधून आणखीन एक धडाकेबाज चौकार, 4 रन. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. संघाची धावसंख्या या चौकाराने जी काही वाढली गेली 43 या धावसंख्येवरती संघ न्यू स्टार राहुरी हा संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 19 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत अजून देखील 15 धावेंची गरज आहे. चला, लाईनमन मंडळी बॉल ताबडतोब द्या. विनंती आहे पलीकडच्या प्रेक्षकांपर्यंत जर बॉल आलेला असेल तर तो ताबडतोब आपण आतमध्ये द्या. मॅच मध्ये आता व्यत्यय आणि मॅच कुठल्याही प्रकारची थांबणार नाही याची नोंद घ्या. ताबडतोब यानंतर आपल्याला फायनलचा सामना सुरू करायचा आहे. लगेच आपल्याला टॉस घेऊन मॅच सुरू करायची आहे. शेवटचे 19 बॉल आणि विजयासाठी 15 धावेंची जी काही आपण पाहतोय गरज आहे. तर हा सुद्धा चेंडू आपण पाहत आहोत. शेवटचा नक्की जो काही आपण पाहतोय डॉट गेलेला आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 15 धावेंची गरज आहे. 18 बॉल 15 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओव्हर संपली. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 15 धावेंची गरज. पवन शेठ उंबरवाल, विशाल शेठ कासिद यांचा संघ नक्कीच आपण पाहत आहोत. फायनल खेळणार का याकडे सर्वांच्या नजर आहेत. ज्यांच्या वतीने आपल्याला सोन्याची अंगठी सौजन्य आहे इम्रान भाई दारूवाला हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. इम्रान भाईंचंही मनापासून हार्दिक सरचे स्वागत आहे. वाह, काय फेक आहे. चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि जास्त धाव मात्र या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाले नाही. संघाची धावसंख्या आपण पाहतोय वाढली जाईल. 43 रन. शेवटचे 17 बॉल आणि विजयासाठी 14 धावेंची गरज. 17 चेंडू 14 धावा. सामना इथे आपण पाहतोय फिरलेला आहे.
यानंतर नक्कीच आपल्याला पाहायचंय की दोनही टीमला आपण आतमध्ये पाठवणार आहोत. आतमध्ये नक्कीच खेळाडूंचा ओळख परेड कार्यक्रम वगैरे जो आपण संपन्न करणार आहोत. त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस देखील मेगा फायनलचा आतमध्ये केला जाईल आणि त्यानंतर ग्रँड फिनालेला आपण सुरुवात करणार आहोत. सामन्याचं समीकरण एकदा आपण पाहतो. शेवटचे 17 बॉल 14 धावेंची गरज इथं जी की आपल्याला पाहायला मिळत. वेळ वाचवा चला तर ही मॅच एवढी कंप्लीट करायची आपल्याला ताबडतोब. फायनलच्या मॅचला उशीर होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. त्यानंतर पारितोषिक वितरण देखील कार्यक्रम आपण घेणार आहोत. त्यामुळे दिवस असेपर्यंत हा सर्व खेळ आपल्याला संपवायचा आहे. खेळाडूंनी जास्त वेळ घेऊ नका. डिसिजन प्रतीक्षेमध्ये आहे. तिसऱ्या पंचांचा लेग्स बाईस निर्णय आपल्यापर्यंत आलेला आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय वाढली जाईल. स्कोर कार्ड वरती ज्या काही आपल्याला पाहायला मिळतात टोटल 44 झाल्यात. आई सुद्धा चेंडू आपण पाहतोय डीप काव कॉर्नरला खेळलाय. आवेज बाय बॉल पर्यंत पोहोचले जातील आणि तोपर्यंत घेतली जाईल फक्त एक धाव. शेवटची जी आपण पाहत आहोत 15 चेंडू आणि विजयासाठी फक्त 2 षटकार मारायचे. 12 धावेंची गरज. दुसऱ्या बाजूला नक्कीच नासिरभाई शेख फैयजभाई पठाणच्या मालकीची टीम आहे दयाबान. याच बरोबर इथे पाहायचं आपल्याला गगनाला गवसणी घालणारा एक धडक बेधडक अफलातून षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. शेवटचे 14 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 6 धावेंची गरज. चला कमिटीचे सदस्य VCCचे जेवढे काही खेळाडू आहेत आणि याच बरोबर पाहायचं आपल्याला विजयी षटकार अभिजित करपे सेट ऑन दी फायर. विजयी षटकार. फायनल मध्ये पोहोचणारी दुसरी टीम आपल्याला भेटलेली आहे. पवन शेठ उंबरवाल आणि त्याचबरोबर विशाल शेठ कासिद यांच्या मालकीचा न्यू स्टार राहुरी हा संघ आपण पाहत आहोत. मेगा फायनल ग्रँड फिनाले मध्ये जाऊन दाखल आहे. प्रेक्षकांना एक विनंती बरं का, प्रेक्षकांनी तिथंच थांबा आपापल्या जागेवरती. कोणही आतमध्ये जायचं नाही. खेळाडूंनाही विनंती आहे चला ताबडतोब बाहेर या. फक्त कमिटीचे सदस्य आतमध्ये जातील. जी काही तयारी आहे मेगा फायनलच्या आधीची ती त्या ठिकाणी कंप्लीट होईल. लहान लहान मुलांना विनंती आहे बाहेर या. अभिजित करपे